हॅलो डिअर स्टुडंट्स, कन्सेप्ट अकॅडमी फॉर मॅथ्स अँड सायन्स या ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये ट्रायंग्युलर नंबर म्हणतात. त्रिकोणी संख्या हा एक संख्यांचा मजेशीर प्रकार आहे. या त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय, जर पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या कशी काढतात, त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया कसा ठरवतात, त्यानंतर एखादी त्रिकोणी संख्या माहीत असेल तर तिच्यानंतरची किंवा आधीची क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कशी शोधतात, दिलेल्या त्रिकोणी संख्येनंतर n-व्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा शोधायचा आणि त्रिकोणी संख्येचा वापर व्यवहारामध्ये कसा करता येतो, अशा 7 घटकांमध्ये आपण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया त्रिकोणी संख्या म्हणजे काय. तर त्रिकोणी संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये ट्रायंग्युलर नंबर म्हणतात, ह्या एक विशिष्ट प्रकारच्या संख्या आहेत. दोन क्रमवार संख्या घेतल्या, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या आणि त्यांच्या गुणाकाराची जर निमपट केली तर येणारी संख्या त्रिकोणी संख्या असते किंवा त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. समजा आपण दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या, 2 आणि 3. या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे 2 गुणिले 3 हा गुणाकार झाला. निमपट म्हणजे भागिले 2, तर 2ला 2 जातात. ही जी येणारी संख्या आहे 3, ही त्रिकोणी संख्या असते. आता या संख्येला त्रिकोणी संख्या का म्हणायचं किंवा ही संख्या त्रिकोणी संख्या आहे म्हणजे काय, तर 3 ही संख्या जर आपण 3 समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या साहाय्याने दर्शवली तर त्रिकोण तयार होतो. म्हणून या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे 3 ही संख्या जर 3 बिंदूंच्या साहाय्याने दर्शवली तर समभुज त्रिकोण तयार होतो. म्हणून या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. अशाच प्रकारे जर आपण 3 आणि 4 अशा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या आणि यांच्या गुणाकाराची निमपट केली, 3 गुणिले 4, त्याची निमपट केली निमपट म्हणजे भागिले 2, तर 3 गुणिले 4 12, 12 भागिले 2 म्हणजे 6, तर 6 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीतून जी संख्या मिळते ती त्रिकोणी संख्या असते. 6 ही संख्यासुद्धा आपल्याला 6 समानांतर असणाऱ्या बिंदू साहाय्याने दाखवले तर त्रिकोण तयार होतो. म्हणजे 6 ही संख्या आपण जर अशी दाखवली 1 2 3 4 5 6, तर या ठिकाणी हे 6 बिंदू एक त्रिकोण तयार करतात, समभुज त्रिकोण. म्हणून 6 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. अशाच प्रकारे 4 आणि 5 या जर आपण क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या, त्यांच्या गुणाकाराची निमपट केली म्हणजे 4 गुणिले 5 छेद 2, तर 4 गुणिले 5 म्हणजे 20, 20 भागिले 2 म्हणजे 10. 10 ही संख्यासुद्धा त्रिकोणी संख्या आहे. कारण ही संख्यासुद्धा जर समान अंतरावर असणाऱ्या 10 बिंदूंच्या साहाय्याने दाखवले तर समभुज त्रिकोण तयार करता येते. हे आपल्याला असं दाखवता येईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर या ठिकाणी सुद्धा समभुज त्रिकोण तयार होतो. म्हणून 10 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. थोडक्यात त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात कारण ही संख्या जर बिंदूंच्या साहाय्याने दाखवली तर समभुज त्रिकोण तयार होतो. आता ही त्रिकोणी संख्या तयार करताना ज्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वापर केलेला आहे त्यापैकी लहान किंवा पहिल्या संख्येस या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. काय सांगितलं मी, त्रिकोणी संख्या तयार करताना ज्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या वापरल्या त्यातली पहिली किंवा लहान संख्या जी आहे तिला या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे. लिहिताना असं लिहितात, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या T ने दर्शवूया. तिचा पाया 2 आहे म्हणून T2 बरोबर 3. म्हणजे 2 पाया असणारी त्रिकोणी संख्या 3 आहे. अशाच प्रकारे 6 ही त्रिकोणी संख्या तयार करण्यासाठी आपण 3 आणि 4 या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वापर केला. त्यातील पहिली जी संख्या आहे
या संख्येला पाया म्हणतात. म्हणजे 6 या त्रिकोणी संख्येचा पाया 3 आहे. ही त्रिकोणी संख्या आपल्याला अशी लिहिता येईल. टी म्हणजे ट्रँग्युलर नंबर ज्याचा पाया 3 आहे, म्हणजे T3 बरोबर 6. त्याचप्रमाणे ही तिसरी संख्या जी त्रिकोणी संख्या आहे ही आपण 4 आणि 5 या दोन नैसर्गिक संख्यांच्या क्रमागत नैसर्गिक संख्यांचा वापर करून तयार केली आहे. यातील पहिली लहान संख्या जी आहे 4 ही या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. म्हणजे ही संख्या आपल्याला T4 बरोबर 10 अशी दर्शवता येईल. आता त्रिकोणी संख्येचा आणखीन एक अर्थ असा आहे, त्रिकोणी संख्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दर्शवते. म्हणजे काय? त्रिकोणी संख्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दर्शवते. आपण जर क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या आणि त्यांची बेरीज केली तर येणारी बेरीज त्रिकोणी संख्या असते. उदाहरणार्थ समजा आपण पहिल्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या 1 आणि 2, त्यांची बेरीज केली तर 1 + 2 3 येते. 3 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. अशाच प्रकारे पहिल्या 3 क्रमवार संख्या घेतल्या 1, 2 आणि 3 आणि यांची बेरीज केली तर 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 ही सुद्धा काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेतून येणारी संख्या त्रिकोणी संख्या असते. अशाच प्रकारे जर आपण पहिल्या 4 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या 1, 2, 3, 4 आणि जर यांची बेरीज केली तर येणारी संख्या 10 ही सुद्धा काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. थोडक्यात त्रिकोणी संख्येचे 2 अर्थ मी इथं तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिला अर्थ, त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात, हा एक अर्थ. आणि दुसरा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज ही त्रिकोणी संख्या असते. ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी क्लिअर करून घ्या. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. ही झाली व्याख्या. किंवा हेच आपल्याला असं लिहिता येईल, 2 नैसर्गिक संख्या घेतल्या, त्यांच्या गुणाकाराची निमपट घेतली तर येणारी संख्या त्रिकोणी संख्या असते. आणि दुसरं, जर त्रिकोणी संख्या आपण समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या सहाय्याने मांडली तर त्या बिंदूंच्या सहाय्याने समभुज त्रिकोण तयार होतो. म्हणून त्याला आपण त्रिकोणी संख्या असं नाव दिलेलं आहे. आणि त्रिकोणी संख्या क्रमवार संख्यांची बेरीज दर्शवते किंवा क्रमवार संख्यांची बेरीज असते. आता त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र जे आहे ते त्याच्या व्याख्यानुसार तयार केलेलं आहे. त्रिकोणी संख्येची व्याख्या काय आहे? तर समजा आपण 2 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या. पहिली संख्या समजा घेतली n. क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये 1 चा फरक असतो. मग पहिली संख्या n असेल तर दुसरी काय येईल? n + 1 येईल. ह्या झाल्या क्रमवार नैसर्गिक संख्या. यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे यांचा गुणाकार घ्या, निमपट म्हणजे भागिले 2. ही येणारी संख्या त्रिकोणी संख्या असते. त्रिकोणी संख्या Tn दर्शवूया. म्हणजे त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र आहे n गुणिले n + 1/2. याला म्हणतात nवी त्रिकोणी संख्या. थोडक्यात nवी त्रिकोणी संख्या या सूत्राने काढता येते. आता nवी त्रिकोणी संख्या याचा दुसरा अर्थ असा आहे n पाया असणारी त्रिकोणी संख्या. म्हणून nवी त्रिकोणी संख्या किंवा n पाया असणारी त्रिकोणी संख्या दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि तो या सूत्राने काढता येतो, n गुणिले n + 1/2. आता आपण सुरुवातीला पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या कशी ठरवतात याची 1, 2, 3 उदाहरण बघूया. समजा पाया जो आहे तो आपण n दर्शवूया. पहिला पाया आहे समजा 1, तर मग पहिली त्रिकोणी संख्या T1, T1. त्रिकोणी संख्या कशी ठरवायची? तर n ची किंमत 1 घ्या, 1 गुणिले n ची किंमत 1, 1 + 1 2/2. 2ला 2 जातील म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे. त्याच्यानंतर समजा आपण पाया n2 घेतला तर 2 पाया असणारी त्रिकोणी संख्या याच्यामध्ये n ची किंमत 2 टाका म्हणजे T2 किंवा T2. n ची किंमत 2 गुणिले n ची किंमत 2, 2 + 1 3/2. 2ला 2 जातील म्हणजे T2 किंवा 2 पाया असणारी त्रिकोणी संख्या 3 येईल. अशाच प्रकारे पाया समजा 5 असेल तर त्रिकोणी संख्या येईल T5. T5 म्हणजे 5 म्हणजे 5. त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या 6/2.
5 गुणिले 6 30, 30 भागिले 2 15 येईल, म्हणजे 5वी त्रिकोणी संख्या 15 आहे. याचप्रमाणे पाया 10 असेल तर T10 म्हणजे 10वी त्रिकोणी संख्या 10 गुणिले 11 छेद 2. 10 गुणिले 11 म्हणजे 110 येईल, 110 भागिले 2 म्हणजे 55 येईल, म्हणजे 10वी त्रिकोणी संख्या 55 येईल. याप्रमाणे 15वी त्रिकोणी संख्या T15 म्हणजे 15 गुणिले 16 छेद 2, 2 नाही तर भाग लावा, 82 16, 15 गुणिले 8 120 येईल. 15वी त्रिकोणी संख्या 120. आणि मग 24वी त्रिकोणी संख्या T24 म्हणजे 24 गुणिले 25 छेद 2, 24 भागिले 2 म्हणजे 12 येईल, आणि 12 गुणिले 25 म्हणजे 300 येईल. ही झाली 24 पाय असणारी त्रिकोणी संख्या. आता T2 म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या 3 आहे. याचाच अर्थ असा होतो की 1 आणि 2 या पहिल्या 2 क्रमागत संख्यांची बेरीज 3 आहे. T5 बरोबर 15 म्हणजे पहिल्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 15 आहे. T10 बरोबर 55 याचा अर्थ पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज 55 आहे. इथं पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज 120 येईल, आणि इथं पहिल्या 24 म्हणजे 1 ते 24 नैसर्गिक संख्यांची बेरीज 300 येईल, असा त्याचा अर्थ आहे. आता 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? तर 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. म्हणजे जर तुम्ही पाया 1 घेतला तर पहिली त्रिकोणी संख्या येते 1, पाया 2 घेतला तर दुसरी त्रिकोणी संख्या येते 3, तिसरी पाया 3 घेतला तर त्रिकोणी संख्या येते 6, चौथी त्रिकोणी संख्या 10, 5वी 15, 6वी 21, 7वी 28, 8वी 36, 9वी त्रिकोणी संख्या 45, 10वी त्रिकोणी संख्या 55, 11वी त्रिकोणी संख्या 66, 12वी 78 आणि 13वी 91 अशा 13 त्रिकोणी संख्या आहेत. या त्रिकोणी संख्या तुम्हाला पाया माहीत असतील तर काढता येतात. आता या त्रिकोणी संख्यांची 2 महत्त्वाचे गुणधर्म लक्षात घ्या. 1 ते 100 पर्यंत या 13 त्रिकोणी संख्या आहेत. यातल्या कोणत्याही 2 लगतच्या त्रिकोणी संख्या घेतल्या, समजा या 2 लगतच्या त्रिकोणी संख्या घेतल्या 6 आणि 10, यांची जर बेरीज केली तर ही बेरीज नेहमी पूर्ण वर्ग असते. म्हणजे 6 अधिक 10 यांची बेरीज 16 येते. 16 हा कोणाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. अशाच प्रकारे 2 लगतच्या त्रिकोणी संख्या घेतल्या 15 आणि 21, आणि जर त्यांची बेरीज केली तर 15 अधिक 21 ही बेरीज येईल 36. 36 हा पूर्ण वर्ग आहे कोणाचा? 6चा. म्हणजे पहिला गुणधर्म असा आहे, लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते. आणि दुसरा गुणधर्म असा आहे, लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचे वर्गमूळ घेतले. म्हणजे तुम्ही कोणत्याही 2 लगतच्या त्रिकोणी संख्या घ्या, उदाहरणार्थ 45 आणि 55. 45 आणि 55 या त्रिकोणी संख्या आहेत. या काय आहेत? त्रिकोणी संख्या. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 9, आणि 55 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 10. आता जर या 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचं वर्गमूळ घेतलं, म्हणजे या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज करा, ही बेरीज येते 100, आणि 100चं जर वर्गमूळ घेतले तर ते वर्गमूळ किती येते? तर मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पाया इतके येते. मोठी त्रिकोणी संख्या आहे 55, तिचा पाया 10 आहे. मग 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचे वर्गमूळ मोठ्या संख्येच्या पायाएवढे असते. मोठ्या संख्येचा पाया 55, त्याचा मोठी त्रिकोणी संख्या 55, त्याचा पाया 10 आहे. असा दुसरा गुणधर्म आहे. आणखीन एक उदाहरण देतो. समजा आपण 2 लगतच्या त्रिकोणी संख्या घेतल्या 78 आणि 91. 78 आणि 91. 78 ही 12वी त्रिकोणी संख्या आहे, आणि 91 ही 13वी त्रिकोणी संख्या आहे. यांची बेरीज करून 8 आणि 1 9, 169 येईल. याचं जर वर्गमूळ घेतले तर ते किती येते? मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पाया इतके. 169 वर्गमूळ 13, म्हणजेच मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पाया इतके असते. असा हा गुणधर्म आहे.
आता आपण त्रिकोणी संख्यांवर टाईप वाईज उदाहरणं बघूया. पहिला टाईप आहे पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. ज्यावेळी पाया दिला असेल आणि त्रिकोणी संख्या काढायची त्यावेळी पाया जो आहे तो आपण n न दर्शवूया. पाया n बरोबर 12. म्हणजे आपल्याला 12वी त्रिकोणी संख्या काढायची. 12वी त्रिकोणी संख्या म्हणजे T12 काढायचं आहे. आता T12 कसं काढणार, तर सूत्र आहे n म्हणजे 12 गुणिले n+1. n+1 म्हणजे 12 अधिक 1 13 छेद 2. 2 भाग लावा. बेसक 12 13 78. म्हणजे 12वी त्रिकोणी संख्या आहे 78 किंवा 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे 78. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. दुसरं उदाहरण, पाया 45 असणारी त्रिकोणी संख्या कोणती. या ठिकाणी पाया n हा 45 दिलेला आहे आणि त्रिकोणी संख्या काढायची. त्रिकोणी संख्या T45 न दर्शवूया. कशी काढणार, तर पाया 45 गुणिले त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या 46 छेद 2. 2 न भाग लावा. 2 न भागल्यानंतर 23 येईल. म्हणजे 45 गुणिले 23. 45 गुणिले 23. 23 नेला गुणाकार करा. 23 5 115. 11 23 चौक 92. 92 आणि 11 103. म्हणजे 45वी त्रिकोणी संख्या येईल 1035. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. याप्रमाणे पाया दिला असेल तरी त्रिकोणी संख्या काढता येते. आता काही वेळेला प्रश्न थोडासा फिरून विचारतात की पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 23 आहे. म्हणजे पाया तर दिलेलाच आहे, फक्त प्रश्न फिरून विचारला आहे. मग पाया n 23 आहे आणि ती त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची म्हणजे T23 काढायचं आहे. मग T23 कसं काढणार, 23 याचा पुढचा नेक्स्ट नॅचरल नंबर 24 डिवायडेड बाय 2. 2 न भाग लावा. 12चा भाग लागेल आणि मग 12 गुणिले 23 करा. 12 त्रिक 36. 12 दुनी 24 आणि 3 27. 276 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल. याप्रमाणे हे पुढचं जे उदाहरण आहे, खालीलपैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 27 आहे, हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. आता दुसरा टाईप, समजा आपल्याला त्रिकोणी संख्या दिली असेल तर तिचा पाया कसा ठरवतात. त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे हा दुसरा टाईप आहे. आता जर त्रिकोणी संख्या दिली असेल आणि तिचा पाया आपल्याला ठरवायचा असेल तर पहिल्यांदा त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा. दुप्पट केल्यानंतर त्या दुपटीतून मोठ्यात मोठ्या ज्या संख्येचा वर्ग वजा जातो ती संख्या त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे काय, तर एका उदाहरणासहाय्याने हे समजून घेऊया. आपल्याला समजा 171 ही संख्या दिलेली आहे. या त्रिकोणी संख्येचा पाया किती असं विचारले. म्हणजे दिलेली त्रिकोणी संख्या Tn आहे 171. आता या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला ठरवायचा आहे. पहिल्यांदा या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा. दुप्पट करा म्हणजे याला 2 न मल्टिप्लाय करा. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 342 येईल. आता या दुपटीतून मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जाऊ शकतो, तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग चांगले पाठ असणं आवश्यक आहे. मी इथं काही वर्ग लिहिले आहेत जे आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361. आता 342 या संख्येतून मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जाईल, तर 324 हा वर्ग वजा जाईल. आता 324 हा कोणाचा वर्ग आहे, तर 324 हा 18चा वर्ग आहे. मग ही जी संख्या आहे 18 ती या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. म्हणजे 171 या त्रिकोणी संख्येचा पाया 18 आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. या प्रकारचं अजून एक उदाहरण आपण बघूया. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, किंवा 120 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे. या दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्यामुळे लक्ष द्या. आपल्याला त्रिकोणी संख्या दिली 120
या त्रिकोणी संख्येचा पाया किंवा ही कितवी त्रिकोणी संख्या आहे शोधायचं आहे. आधी याची दुप्पट करा, म्हणजे याला 2 मल्टिप्लाय करा, 240 येईल. आता 240 या संख्येतून मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जाईल, तर 15चा वर्ग आहे 225 आणि 16चा वर्ग आहे 256. 240मधून मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जाईल, तर 225. 225 हा ज्या संख्येचा वर्ग आहे तो पाया. 225 हा कोणाचा वर्ग आहे, तर 15चा वर्ग आहे. मग 15 हा या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. म्हणजे पाया किती आला, 15. म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण. आता हा तिसरा टाईप आहे. दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या आधीची क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या शोधणे. समजा आपल्याला एखादी त्रिकोणी संख्या दिली, तिच्या आधीची त्रिकोणी संख्या शोधायची. 36च्या अगोदरची क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता आपल्याला जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे ती आहे 36. या संख्येच्या आधीची त्रिकोणी संख्या शोधायची. आधी या संख्येचा पाया शोधायचा. याला 2 मल्टिप्लाय करा, 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 36 × 2 म्हणजे 72 येईल. 72मधून मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जाईल, तर 8चा वर्ग येतो 64 आणि 9चा वर्ग येतो 81. मग मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जाईल, तर 64 येथून वजा जातील. आता 64 हा ज्या संख्येचा वर्ग आहे ती संख्या या 36चा पाया येईल. 64 हा कोणाचा वर्ग आहे, तर 8चा वर्ग आहे. मग 8 हा या त्रिकोणी संख्येचा पाया येईल. पाया किती आला, 8. म्हणजे ही 8वी त्रिकोणी संख्या आहे असं त्याचा अर्थ आहे. आता याच्या अगोदरची क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधायची. याच्या अगोदरची चौथी म्हणजे यातून 4 मायनस करावं लागतील, म्हणून नवीन पाया येईल 8 - 4. 8 - 4 म्हणजे किती येईल, 4 येईल. म्हणजे 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची. म्हणजेच T4ची किंमत काढायची. आता T4ची किंमत म्हणजे 4 × 5 / 2. 4 × 5 म्हणजे 20, 20 / 2 म्हणजे 10. म्हणजे चौथी त्रिकोणी संख्या 10 येईल. इथं चौथीच्या ऐवजी अगोदरची क्रमाने येणारी लगतची विचारली असती तर मग आपण 8 - 1 असं नवीन पाया शोधला असता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या प्रकारचं पुढचं उदाहरण. 231 या त्रिकोणी संख्येच्या मागील क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती. आपल्याला जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे ती आहे 231. आधी या त्रिकोणी संख्येचा पाया शोधूया. पाया शोधण्यासाठी याची दुप्पट करा, म्हणजे 2 याला मल्टिप्लाय करा, म्हणजे येईल 462. आता या 462मधून मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जातो, तर 21चा वर्ग येतो 441. वर्ग चांगले पाठ असतील तर पटपट सोडवता येईल. 22चा वर्ग 484. यात 484 यातून वजा जाणार नाहीत. मग मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जाईल, 441 वजा जातील. आता 441 हा कोणाचा वर्ग आहे, तर 21चा वर्ग आहे. मग 21 ही संख्या या त्रिकोणी संख्येचा पाया आहे किंवा ही 21वी त्रिकोणी संख्या आहे असं त्याचा अर्थ होतो. मग पाया आला 21. दिलेल्या संख्येचा पाया 21 आला. आता या संख्येच्या मागील क्रमाने येणारी 7वी संख्या शोधायची. मग याच्या आधीची 7वी संख्या शोधायची, म्हणजे याच्यातून 7 वजा करावं लागतील, म्हणजे नवीन पाया येईल. नवीन पाया 21 - 7. 21 - 7 म्हणजे किती येईल, तर 14 येईल. म्हणजे 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधावी लागेल. 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजे T14 किंवा T14. कसं काढणार, तर 14 × 15 / 2. 2 भागला बे के बे, बे 7 14,
15 गुणिले 7, 15 गुणिले 7 म्हणजे किती? 105, म्हणजे ती त्रिकोणी संख्या 105 येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण 55 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या कोणती? आपल्याला त्रिकोणी संख्या दिली 55. आता या त्रिकोणी संख्येचा आधी पाया शोधूया. पाया शोधण्यासाठी याची दुप्पट करा. 55 गुणिले 2 म्हणजे 110 येईल. 110 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा जाईल? तर 10चा वर्ग येतो 100, 11चा वर्ग येतो 121. 110 मधून मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जातो? तर 100. 100 हा कोणाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. मग 10 हा या त्रिकोणी संख्येचा पाया येईल. म्हणजे दिलेल्या संख्येचा पाया किंवा दिलेली संख्या कितवी त्रिकोणी संख्या आहे? तर 10वी त्रिकोणी संख्या आहे. आता या संख्येच्या पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या काढायची. मग आता 8वी त्रिकोणी संख्या काढायची म्हणजे काय करावं लागेल? तर याच्यातून 8 मायनस करावं लागतील. म्हणजे नवीन त्रिकोणी संख्येचा पाया 10 वजा 8 येईल. 10 वजा 8 म्हणजे किती आला? 2. म्हणजे आपल्याला 2 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधायची. म्हणजे T2 काढायचे. T2 कसं काढणार? तर 2 × 3 डिवायडेड बाय 2. हे 2ला 2 जातील म्हणजे उत्तर येईल 3. म्हणजे ती त्रिकोणी संख्या आहे 3. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. तर यानंतर पुढचा टाईप बघूया. दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या नंतरची म्हणजे पुढील क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या शोधणे. हे उदाहरण आत्ताच्या प्रमाणाचं आहे, फक्त आपल्याला पुढची संख्या शोधायची. उदाहरण असं आहे, 78 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? दिलेली त्रिकोणी संख्या आहे 78. आधी ही कितवी त्रिकोणी संख्या आहे किंवा या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे ते शोधूया. याला काय करा? 2 मल्टिप्लाय करा म्हणजे 78 गुणिले 2 म्हणजे 156 येईल. आता 156 मधून मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जाईल? तर 12चा वर्ग आहे 144 आणि 13चा वर्ग येतो 169. 156 मधून मोठ्यात मोठा वर्ग कोणता वजा जाईल? तर 144. 144 हा कोणाचा वर्ग आहे? तर 12चा वर्ग आहे. मग या त्रिकोणी संख्येचा पाया 12 आहे किंवा ही 12वी त्रिकोणी संख्या आहे. पाया आला 12. आता आपल्याला विचारलं आहे या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या. याच्या पुढची 7वी त्रिकोणी संख्या शोधायची. म्हणजे याच्यामध्ये 7 मिळवावं लागतील. म्हणजे नवीन पाया 12 अधिक 7. आता 12 अधिक 7 म्हणजे नवीन पाया येईल 19. म्हणजे 19वी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. म्हणजेच T19. आता T19 कसं काढणार? तर 19 गुणिले 20/2. 2 भाग लावा. 19 गुणिले 10 190 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. याप्रमाणे पुढचं उदाहरण 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 25वी त्रिकोणी संख्या कोणती? दिलेली त्रिकोणी संख्या आहे 120. आधी या संख्येचा पाया ठरवूया. याला 2 मल्टिप्लाय करा. 240 झाली. 240 मधून कोणता मोठ्यात मोठा वर्ग वजा जातो? तर मगाशी आपण पाहिले बघा, 15चा वर्ग 225 आणि 16चा वर्ग 256. मोठ्यात मोठा कोणता वर्ग वजा जातो? तर 225 वजा होऊ शकतात. 225 हा कोणाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. म्हणजे 15 हा या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. थोडक्यात दिलेली त्रिकोणी संख्या ही 15वी त्रिकोणी संख्या आहे. आता याच्या पुढची 25वी त्रिकोणी संख्या शोधायची. म्हणजे याच्यामध्ये 25 काय करावं लागतील? मिळवावं लागतील. म्हणून नवीन पाया बरोबर 15 अधिक 25. आता 15 अधिक 25
म्हणजे नवीन पाय येईल 40, याचा अर्थ 40 पाय असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची आहे. 40 पाय असणारी त्रिकोणी संख्या म्हणजे T40. 40 × 41 / 2. 2 भाग लावा. 2 भागल्यानंतर इथं 20चा भाग लागेल आणि 20 × 41 करा, 820 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आता ही पुढची 2 उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलीत. पहिलं उदाहरण आहे 91 या त्रिकोणी संख्येच्या पुढील क्रमाने येणारी 5वी संख्या कोणती आणि 45 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती. ही दोन्ही उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. पुढचं उदाहरण, आता दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे का ते ओळखणे, हा एक याच्यामध्ये टाईप इन्क्लूड केलेला आहे. एखादी संख्या दिली असेल तर ती त्रिकोणी संख्या आहे का हे कसं ओळखायचं, तर याच्या 2 ट्रिक्स किंवा मेथड्स आहेत. त्या वापरून आपण दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे का नाही ठरवू शकतो. इथली पहिली पद्धत अशी आहे, मेथड 1. जी दिलेली संख्या आहे त्रिकोणी संख्या त्याची दुप्पट करा. दुप्पट करून त्याच्यामध्ये 1 मिळवा. 272. सॉरी, जी दिलेली त्रिकोणी संख्या आहे तिची दुप्पट करा. आता हे जर येणारी दुप्पट ही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असेल तर मग दिलेली संख्या त्रिकोणी संख्या असते. म्हणजे दिलेल्या संख्येची दुप्पट केली, जर येणारी संख्या म्हणजे दुप्पट जर क्रमवार संख्यांचा गुणाकार असेल तर मग दिलेली संख्या त्रिकोणी संख्या असते. आता 272 ही 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर 272चे आपण अवयव पाडूया. 272ला 2 भाग जाईल, बे के बे, बेत्रिक 6, बेसक 12. 136ला 2 भाग जाईल, बेसक 12 उरला 1, ब्याटी 16. 68ला 2 भाग जाईल, 68 भागिले 2 केल्यानंतर 34 येईल. 34ला 2 भाग जाईल, 34 भागिले 2 17 येईल. म्हणजे 2 × 2 × 2 × 2 म्हणजे हे 2 दूनी 4, 4 दूनी 8, 8 दूनी 16 आणि गुणिले 17 या 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे 272 ही संख्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराने मांडता येते. म्हणून दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे. ही झाली एक मेथड. दुसरी मेथड आहे, दिलेली संख्या x गृहीत धरा, म्हणजे x बरोबर 136. ही सेकंड मेथड आहे. दिलेली संख्या x गृहीत धरा आणि 8x + 1 याची किंमत काढा. जर ही किंमत पूर्ण वर्ग असेल, ही किंमत पूर्ण वर्ग संख्या असेल तर मग दिलेली संख्या त्रिकोणी संख्या असते. मग आता 8x + 1 याची किंमत काढूया. 8, xची किंमत 136 + 1 हा गुणाकार करा. 8 × 48, 7 × 4, 8 × 24, 4 × 28, 7 × 2, 8 × 8 = 2, 10 + 1. आता ही बेरीज करा, 1089 येईल. आता जर हा पूर्ण वर्ग असेल तर मग ही दिलेली संख्या त्रिकोणी संख्या असते, अशी ट्रिक आहे. आता 1089 हा 33चा वर्ग आहे. वर्गमूळ याचं वर्गमूळ 33 येते. थोडक्यात ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. मग जर ही पूर्ण वर्ग संख्या असेल कोणती, 8x + 1, तर 136 ही त्रिकोणी संख्या आहे.